सर्व भाविकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा। शारदीय नवरात्र उत्सवाला काही दिवसातच सुरुवात होते। मंदिर स्वच्छतेबरोबरच आज दागिन्यांची स्वच्छता तसेच पालखीची स्वच्छताही करण्यात आली आणि त्याचबरोबर आता मी आलेली आहे अंबाबाई मंदिरातील कंट्रोल रूम मध्ये। तर तुम्ही इथे बघू शकताय की इथं जे कंट्रोल रूम आहे तिथं अनेक सीसीटीव्ही लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे प्रत्येक विभागामध्ये पार्किंग असू दे किंवा अन्नछत्र असू दे, दागिन्यांची स्वच्छता असू दे किंवा दर्शन रांग असू दे, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही पाहायला मिळतात। तर या सीसीटीव्हीचं काम कशा पद्धतीनं होतं, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं शारदीय नवरात्र उत्सवामध्ये केलेलं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आणि याकरता आपल्या बरोबर आहेत आज अभिजित पाटील। नमस्कार। हो नमस्ते। तर कशा पद्धतीने आपण सीसीटीव्हीचं नियोजन केलेलं आहे, पण सगळ्यात आधी मला सांगा की इथं सीसीटीव्ही किती आहेत? देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष या ठिकाणी मंदिर आवारामध्ये 140 IP स्वरूपाचे, त्याचबरोबर फिरत्या स्वरूपाचे 8 कॅमेरे असे धरून 140 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिथून भाविकांची रांग सुरू होते त्यांच्या भक्तांच्या सोयीकरता पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 ठिकाणी यापैकी 3 ठिकाणी बॅक स्कॅनर मशीन कार्यान्वित करण्यात आलेले आहे भक्तांच्या सोयीकरता। तसेच सुरक्षा रक्षक यांच्याकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व भाविकांच्या सोयीकरता 10 बिनतारी यंत्रणा तसेच 5 HHMD याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तसेच नियंत्रण कक्षाकडून ड्रोनचाही वापर यावेळी पूर्णपणे मंदिर परिसरावर नियंत्रण असणार आहे। तसेच IT मंडी यांच्या माध्यमातून AI स्वरूपाचे टेक्निकल सॉफ्टवेअर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष देवस्थान समिती यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून याचा उपयोग करून भक्तांच्या सोयीकरता उपलब्ध करण्यात येणार आहे। यामुळे भाविकांच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। याकरता पूर्णपणे सहयोग देवस्थान समितीने माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाने करण्यात आलेला आहे। यामुळे कोणत्याही प्रकारची गैरवर्तन चोरीला पूर्णपणे आळा बसणार आहे। आता इथं शारदीय नवरात्र उत्सवाला तर आता काही दिवसातच सुरुवात होते, पण कशा पद्धतीनं तुमचं इथं काम चालणार आहे? म्हणजे त्याचं नियोजन कसं आहे? कधी मंदिर ओपन होणार, कधी बंद होणार, त्याप्रमाणे तुमचं कामाचं नियोजन कसं असणार आहे? देवस्थान समिती सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांच्याकडे पूर्णपणे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये मंदिर सुरू झाल्यानंतर मंदिर पूर्ण वेळ बंद होईपर्यंत यंत्रणा कार्यान्वित असणार आहे। तसेच या ठिकाणी 2 कर्मचारी श्री राहुल जगताप व श्री अभिजित पाटील यांच्यासोबत देवस्थान समितीने मदतीकरता 5 कर्मचारी आम्हाला इथं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर आता आपण अभिजित पाटील बोललेलो आहोत की कशा पद्धतीने इथलं नियोजन आहे आणि टोटलच तुम्ही बघू शकताय इथं त्यांचे PC, त्यानंतर इथं त्यांचं सर्व प्रकारे कसं नियोजन त्यांनी ठेवलेलं आहे। सगळ्या मशिनरीज, कंट्रोल रूम सगळे इथं आपल्याला दिसतंय आणि सर्व्हर पण आपल्याला इथं दिसतायत सगळे। आणि इथं जे कर्मचारी निवडलेले आहेत ते पूर्ण नवरात्र उत्सवामध्ये 7 कर्मचारी जे निवडलेले आहेत ते नवरात्र उत्सवामध्ये पूर्ण त्यांचं काम चालू राहणार आहे। तर तुम्ही बघू शकताय की इथं सगळे जे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याचं काम कशा पद्धतीनं इथं चालू आहे, अंबाबाई मंदिरातील कंट्रोल रूमचं काम कशा पद्धतीनं चालतं, तसंच इथं जे कर्मचारी आहेत ते कशा पद्धतीनं त्यांच्या कामाचं नियोजन करतायत हे आज आपण पाहिलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे तुम्हाला अंबाबाईचं दर्शन पण होईल। अंबाबाईचं दर्शन इथून तुम्ही बघू शकताय। आज त्याची पूजा, अंबाबाईला घातलेले एकूणच दागिने आणि आज पेरूच्या रूपात म्हणजे फळांच्या रूपात आज पूजा बांधलेली आहे। तर आज आपण बघतो की देवीचं आवडतं जे फळ आहे म्हाळुंग याची पूजा बांधण्यात आलेली आहे। पण इथे डाळिंब, संत्रे किंवा पेरू अशीही आपल्याला सर्व फळांचा इथं समावेश दिसतोय। तर आपण बघू शकताय की एकूणच भाविकांची गर्दी, शारदीय नवरात्र उत्सवाला तर सुरुवात होते पण एकूणच भाविकांची गर्दी आपल्याला इथं दिसून येते। आणि सर्व हे भाविकांची जी गर्दी आहे ती पूर्ण अगदी नियंत्रणामध्ये म्हणजेच नियंत्रण कक्षेखाली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच सर्व नियोजन देवस्थान व्यवस्थापन समितीने एकूणच सर्व नियोजन हे अगदी छान आणि सुरळीत लावलेलं आहे। तर या वर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला कोणतीही बाधा न येता अगदी सुरळीतपणे सर्व गोष्टी पार पडतील याचंही व्यवस्थापन अगदी योग्य पद्धतीनं झालेलं आहे। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी। बाळ
फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.